कोण आज आपला निरोप घेणार आणि त्याचबरोबर कोण आहे आजची तडका मार के परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आणि यासाठीच मी आपल्या दोनही परीक्षकांना अशी विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती या आणि आजचा हा निकाल जाहीर करा. नेहमीप्रमाणे छानसं काम करायला मी नेहमीच तयार असते. तर आजची तडका मार के अभिनयांकित जोडी खरं तर यासाठी दोन जोड्यांमध्ये अगदी जोरदार रस्सीखेच होती. पण आम्ही दोघांनी असं ठरवलं की एका जोडीने, ती जोडी मागच्या वेळेस डेंजर झोन मध्ये होती आणि तिने आपल्या परफॉर्मन्सद्वारे आज आम्हाला भाग पाडलंय की त्यांना तडका मार के अभिनयांकित जोडी डिक्लेअर करावं. हॅलो. 4 आठवडे नो एलिमिनेशन्स, पण मार्कांची टोटल कॅरी फॉरवर्ड होत होती. आणि या 4 आठवड्यांच्या मार्काच्या टोटल नंतर आत्ता या 8 जोड्यांचं फायनल स्टँडिंग असं आहे. संजय आणि शैलाला मिळाले आहेत एकूण 65 गुण. संदीप आणि स्वाती तुम्हाला मिळत आहेत एकूण 65 गुण. विकास आणि सुप्रिया तुम्हाला मिळत आहेत एकूण 80 गुण. आनंद आणि क्षिती 71 गुण. वैभव आणि विशाखा 74 गुण. दिगंबर आणि आरती 72 गुण. गणेश आणि मानसी, रमेश आणि मौसमी, तुम्ही आहात डेंजर झोन मध्ये. प्लीज रंगमंचावर या. गणेश आणि मानसी, रमेश आणि मौसमी, आजचे गुण धरून तुमच्या दोघांचे टोटल स्कोअर्स, एकूण गुण सगळ्यात कमी आहेत आणि म्हणून तुम्ही आज डेंजर झोन मध्ये आहात. तुमच्या दोघांपैकी एक जोडी होईल एलिमिनेट आणि एक जोडी आपला प्रवास पुढे चालू ठेवेल. गणेश आणि मानसी, आत्तापर्यंतचे गुण धरून तुम्हाला मिळत आहेत एकूण 63 गुण. रमेश आणि मौसमी, तुमचे गुण जर 63 पेक्षा जास्त असतील तर तुम्ही स्पर्धेत आहात, नाहीतर दुर्दैवाने आज तुम्ही एलिमिनेट होणार. आणि तुमचा आत्तापर्यंतचा टोटल स्कोअर आहे 61 गुण. गणेश आणि मानसी, तुम्ही सेफ आहात, तुम्ही बसू शकता. आय एम सो सॉरी, पण कोणाला तरी जायला पाहिजे. खूप एन्जॉय केले हा सगळा प्रवास. झीचे खूप आभार. आम्हाला ह्या स्टँडअप कॉमेडीसाठी त्यांनी 10 जोड्यांमध्ये चूज केलं आणि मला वाटतं माझ्या एका हातात एक छोटीशी पिशवी आहे, त्याच्यात एक तडका मार्के राहिलेला आहे आणि पुढे जाऊ शकलो नाही आणखी, ही एक खंत आहे. आणि दुसऱ्या हातात माझ्या झोळी आहे मोठी, त्या झोळीमध्ये मी एवढा केलेला प्रवास आहे. घंटीचा आवाज आहे, चॉकलेट्स आहे आणि त्याही पेक्षा गोड मिळालेल्या तुमच्या कमेंट्स आहेत. मला वाटतं हे काही दिवस उरलेले काही दिवस आणखी काही चांगलं काम करेपर्यंत हे मला निश्चित पुरेल. झी मराठीने एवढी चांगली संधी आम्हाला दिली, त्या योग्यतेचं आम्हाला समजलं, हे खरंच खूप मोठं आहे आमच्यासाठी. आणि मला या मंचाने अतिशय चांगले असे मित्र मैत्रिणी दिल्या, ज्यांच्या आठवणी नेहमी असतील बरोबर. फक्त एकच खंत राहिली की स्मिथ अँड जोन्सचं ते हॅम्पर आम्हाला मिळालं नाही. बट दॅट्स ओके. थँक्यू.